पंढरपूर तालुका पोलिसांची डिझेल चोरीच्या बाबतीत कारवाई. एकूण 8,35,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. दिनांक 26 मेच्या रात्री पहाटे 2 वाजताच्या सुमारास तुंगत गावातील श्री विशाल भोसले यांचे 10 चाकी ट्रकमधून एक जण ब्रिझा गाडीमध्ये डिझेलचे ड्रम ठेवून दुसरे 2 जण फायबरच्या पाईपच्या सहाय्याने ट्रकमधून डिझेल चोरी करून 3 ड्रम डिझेल चोरी केला. त्यानंतर ट्रकचा मालक विशाल भोसले या संशय आल्यानंतर ब्रिझा गाडीचा पाठलाग केला. त्याच्यानंतर ती गाडी गुरसाळे बायपासला आल्यानंतर त्या ठिकाणी समाधान गुटा यांच्या हॉटेलसमोर असलेल्या गाडीच्या बाजूला लावून त्या ठिकाणी देखील ब्रिझा गाडीमधून 2 जण खाली उतरून एक जण प्लास्टिकची पाईप तेथील ट्रकच्या गाडीला लावून डिझेलच्या टाकीतून डिझेल चोरी करत असताना आरडाओरडा केल्यानं तिथून दोघे पळून गेले आणि एका व्यक्तीला लोकांनी पाठलाग करून पंढरपूर तालुका पोलिसांना याची माहिती दिली. पंढरपूर तालुका पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन चोरी केलेले डिझेल, ब्रिझा कार व 3 मोबाईल फोन असा एकूण 3 ड्रम डिझेल यासह मुद्देमाल एकूण किंमत रुपये 8,35,000चा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून ताब्यात घेतला. आरोपी दत्तात्रय महारुद्र लोहार राहणार मोहोळ तालुका मोहोळ याच्या विरुद्ध व त्याचे इतर 2 साथीदार यांच्या विरुद्ध BMS ऍक्ट कलम 303 प्रमाणे डिझेल चोरीचा गुन्हा दाखल केला. आरोपी दत्तात्रय महारुद्र लोहार या सदर चोरीचा तपास कामी ताब्यात घेण्यात आला. इतर पळून गेलेल्या 2 आरोपींचा पंढरपूर तालुका पोलीस मोहोळ भागात शोध घेतात. मागील 2 महिन्यात तुंगत गुरसाळे रोडवर डिझेल चोरीच्या अनेक घटना घडल्या होत्या. त्या बाबतीत सदर कारवाईतून आणखीन डिझेल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कवाडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक TY मुजावर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, शहाजी गोसावी, पोलीस उपनिरीक्षक विक्रम वाडणे, भारत भोसले, दत्तात्रय तुंडे, ASI विजू गायकवाड, पोलीस हवालदार जाडकर, नितीन चौरे, सुजित उबाळे, पोलीस हवालदार साळुंखे, संजय गुटाळ, मंगेश रोकडे, पोलीस हवालदार योगीराज खिलारे, सुहास देशमुख, दीपक भोसले, अभिमन्यू गरुड यांच्या पथकाने केले.